चला आपण आज चिकनचा रस्सा बनवूया आणि वेगळ्या पद्धतीने बनवायचा आहे। याच्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे, राई टाकलेली आहे आणि आता हा कढीपत्ता टाकून देणार। कढीपत्ता टाकलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये लसूण टाकणार आहे। फोडणीमध्ये लसूण टाकलेला आहे। आता कांदा टाकणार आहे। आता मी हा कांदा टाकलेला आहे। आता कांदा चांगला आपण फ्राय करून घ्यायचा आहे। चला आता कांदा आपला फ्राय झालेला आहे, तर आता आपण चिकन टाकून देऊया। आता चिकनला आपण एकजीव करून घेतलेला आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून आपण मसाला वाटप करून घेऊया। चला आता आपण मसाला वाटप करून घेऊया। मिरची फ्राय करून घेतलेली आहे, धने फ्राय करून घेतलेले, हळद घेतलेली आहे, दालचिनी घेतलेली आहे फ्राय करून, काला मिरी घेतलेला आहे फ्राय करून, लवंग घेतले फ्राय करून भाजून घेतलेलं आहे सगळं सामान। कढीपत्ता पण फ्राय करून घेतलेला आहे, राई फ्राय करून घेतलेली आहे भाजून, राई भाजून घेतलेली आहे, मेथी भाजून घेतलेली आहे, जिरा कच्चा घेतलेली आहे, चिंच घेतलेली आहे थोडीशी, कांदा आणि लसूण ते पण फ्राय करून घेतलेलं आहे भाजून चांगला, आणि हा नारळ घेतलेला आहे भाजून। चला तर आपण आता वाटण करून घेऊया। आता आपण थोडासा त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे, थोडासा तर थोडासा त्याला मसाला लागायला पाहिजे, म्हणून आता एकजीव करून घेऊया। चला आता आपण हे शिजायला ठेवूया। थोडासा मसाला टाकलेला आहे, त्याला मसाला लागायला पाहिजे, थोडासा आपण आता शिजायला टाकूया आणि झाकण लावून ठेवूया। नंतर आपण सगळा मसाला टाकून देऊया। चला आता आपण त्याला मिक्स करून घेऊया। आता मसाला आपला एकजीव झालेला आहे। आता त्याच्यामध्ये पुरा सगळा मसाला टाकून द्यायचा आपल्याला। साऊथ इंडियन चिकन, चिकनचा रस्सा साऊथ इंडियन। आता आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया, पाणी टाकून देऊया। चिकनचा रस्सा आणि त्याच्यामध्ये आपण लगेच चवीनुसार मीठ टाकून देऊया। चला आता चवीनुसार हा मीठ टाकून देऊया आणि 10 मिनिटं आपण बॉईल करायला ठेवूया। चला आता 15 मिनिटं बॉईल करून झालेले आहेत, 15 मिनिटं लागलेले आहेत आपल्याला बॉईल करायला। आता चिकन आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, खाऊन बघा आणि नक्की सांगा। आजचा आपला चिकन